नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत तिळाची वडी. खूप सोपी आहे बनवायला. एका कढईमध्ये तीळ आणि समप्रमाणात साखर घेऊन ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स होतं आहे तोपर्यंत एका पोळपाटाला थोडंसं तूप लावून ते पण रेडी करून घ्यायचं आहे. कारण की ज्यावेळेस ते तीळ आणि साखर टाकलेलं मिश्रण आहे हे थोडंसं पातळ होऊन जाते, तेव्हा ते पटकन प्रोसेस करावी लागते त्याची. तर हे छान असं मिक्स होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत त्यातली साखर पूर्णपणे विरघळून त्याचं पूर्ण कॅरेमल होत आहे तोपर्यंत ते छान असं हलवत राहायचं आहे चमच्यानी. तीळ आपण न भाजताच घेतली होती, तर ती पण याच्यात व्यवस्थित भाजली जाते. तर तुम्ही बघू शकताय की हळूहळू त्यातली साखर विरघळते आहे. थोड्या वेळाच्या नंतर 2 ते 3 मिनिटानंतर ती साखर पूर्णपणे विरघळली ना, त्याचा असा छान गोळा होऊ लागतो. तर ती जास्तही परतवायची नाही आहे, नाहीतर ते जे कॅरेमल आहे ना त्याला असं करपल्यासारखा वास येऊ शकतो. म्हणून थोडासा त्याचा गोळा व्हायला लागला आणि पूर्णपणे कळतंय की त्यातली साखर जी आहे ती पूर्णपणे मेल्ट झाली आहे. तर त्या स्टेजला आपण त्याला पोळपाटावरती ओतून घ्यायचं आहे. तर पोळपाटाला आपण तूप लावलं होतं. तुमच्याकडे असेल तर छान बटर पेपर तुम्ही यूज करू शकता. बटर पेपरच्यामुळे काय होतं ना की जी वडी आहे ती आपल्याला पाहिजे तेवढी पातळ लाटता येते. तर शक्यतो बटर पेपर जर असेल तर त्याचाच वापर करा. आता तुम्ही बघू शकता बघा, हळूहळू आपली साखर आहे ना छान विरघळते आहे. गॅसची फ्लेम ही फक्त लो ठेवायची आहे, हाय फ्लेमवर नाही करायचं, नाही तर ते साखर ना पटकन विरघळते किंवा पटकन जळून वगैरे जाते. तर बघा हा किती छान आपला गोळा तयार झाला आहे. तर अजून 1-2 मिनटं आपण याला परतवून घेऊ. तर त्याच्यानंतर जे आपल्या पोळपाटाला आपण तूप लावलं होतं त्या पोळपाटावरती हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आणि आधी तर ते थोडं गरम असल्यामुळे जर झालं तर चमच्याने करा, नाहीतर थोडं लाटण्याला तूप लावून घ्या, नाहीतर थोडंसं पाण्याचा हात लावला तरी पण चालते. मी तर थोडंसं पाणीच लावलं होतं की जेणेकरून आहे ना ते बिलकुलच पाणी लावलं तर ते बिलकुलच नाही चिकटत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता. आता हळूहळू याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता ते मिश्रण किती गरम होतं पण ते गरम असतानाच व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. चांगल्या आकारामध्ये पाहिजे तितकं पातळ लाटून घेऊ शकतात. फक्त काळजी घ्यायची आहे की ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे, नाहीतर ना ते लगेच थंड होऊन जातं आणि मग ते लाटायला खूप अवघड जातं आणि मग ते वड्या आपल्या खूप जाड होतात. त्याच्यामुळे थोडं फास्टमध्येच हे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी लाटत होती आणि किती पटकन त्याची छान मस्त पोळी तयार झाली आहे. तर आता याला ना एक चाकूच्या सहाय्याने थोडंसं गरम असतानाच अशा खाचा पाडून घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला वड्या व्यवस्थित पाडता येतील. सांभाळून करा, नाहीतर चाकू यूज नसेल करायचा तर आपला जे पिझ्झा कटर वगैरे असते त्याच्याने पण तुम्ही करू शकतात. पण हे मिश्रण ना खूप पटकन थंड होऊन जाते आणि खूप पटकन कडक होऊन जाते. ते इतक्या त्याच्या म्हणजे खाचा व्यवस्थित नव्हता पडत, पण त्याला थोडा असं आकार आला होता, त्याच्यामुळे वड्या पाडायला थोडंसं सोपं जाते. तर तुम्ही बघू शकताय की आणि तुम्हाला मी आता ही पोळी ना उचलून दाखवते. तर बघा तुम्ही आपली किती छान अशी त्याची तिळाची पोळी नाही पण तिळाची वडी आपली छान अशी निघते. बघा तुम्ही किती सहजपणे निघते आणि छान पण दिसते. मी अजून हवं असलं तर तशी तर ही खूप छान पातळच झाली होती. आणि आता हव्या तशा आकारामध्ये तुम्ही त्याच्या वड्या करून घ्या. ते थोडंसं गरमच होतं त्याच्यामुळे आधी थोडंसं वाटलं की मला अजून चिवट आहे, तर थोडंसं एक 5 मिनटं त्याला व्यवस्थित पूर्णपणे थंड होऊ द्या. तर त्याच्यानंतर त्याच्या वड्या पटापट पडतात. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याच्या वड्या बनवून पाडू शकता. हे बघा किती छान आपल्या अशा वड्या, आणि खायला पण ह्या वड्या खूप कुरकुरीत लागतात. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.